नमस्कार मैत्रिणींनो, सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरी वर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपलं सहर्ष असे स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपल्या क्लासेसचा 7वा दिवस आणि आज आपण आरी वर्कमधील जी मेन स्टिच आहे, जिचं नाव आहे चैन स्टिच, ती आजपासून आपण शिकण्यासाठी सुरुवात करणार आहोत। मग वाट कसली बघताय, करूया सुरुवात लगेचच। तर मैत्रिणींनो, तुम्ही इथे बघू शकता की मी इथे एक रिंग घेतलेली आहे, ज्यामध्ये रिंगमध्ये एक आतली रिंग आणि बाहेरची रिंग असे दोन प्रकार असतात। तर आतली रिंग आपल्याला अशी जमिनीवर सपाट पृष्ठभागावर किंवा सपाट पृष्ठभागावर अशी ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला ज्या कापडावर वर्क करायचं आहे ते कापड आपल्याला त्याच्यावर असे स्प्रेड करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण जी रिंग बाजूला करून ठेवली होती ती वरची रिंग त्यामध्ये अशी फिट करून घ्यायची आहे। तरी तुम्ही बघू शकता की हे कापड किती असे ढिल्ले राहिले आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे की आपण हे जे पाठीमागून कापड असते ते आपल्याला असे थोडे थोडे ओढून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला पुढून कापड ते फिट असे बसेल। तुम्ही इथे बघू शकता की आपले कापड किती छान असे टाईट झालेले आहे। टाईट यासाठी करायचं मैत्रिणींनो की आपण जे वर्क करणार त्याला पूर्णपणे छानशी अशी फिनिशिंग येणार। टाईट झाल्यानंतर आपल्याला ह्या स्क्रूच्या साहाय्याने ते पूर्णपणे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता मैत्रिणींनो की मी इथे हे लोखंडी स्टँड घेतलेले आहे आणि त्यावर मी हे कापड अडकवलेली रिंग त्यावर ठेवत आहे। अशा प्रकारे आपल्याला वर्क करण्यासाठी सेटिंग करून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, आज आपल्याला चैन स्टिच बनवायची आहे। त्यासाठी आपल्याला या 3 साहित्याची आवश्यकता लागणार आहे। सर्वात प्रथम कटर, जरी धागा आणि तुलिपची सुई। तुम्ही इथे बघू शकता मी ही तुलिपची सुई घेतलेली आहे, ज्यावर तुलिप जपान असे नाव आहे आणि ती 24 नंबरची आहे। आपल्याला हिचा उपयोग चैन स्टिच बनवण्यासाठी होणार आहे। त्यानंतर हा जरी धागा घेतलेला आहे। मैत्रिणींनो, आता व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा, कारण की मी आता जी माहिती देणार आहे ती इथून पुढे पूर्ण आरी वर्क शिकेपर्यंत आपल्याला उपयोगी पडणार आहे। तेव्हा लक्षपूर्वक काळजीपूर्वक तुम्ही ही माहिती बघा। चैन स्टिच सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला धाग्याला गाठण मारून घ्यायची आहे आणि जेव्हा आपण जरीच्या धाग्याला गाठण मारतो तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने धाग्याला आधी सुरुवातीला डबल फोल्ड करून घ्यायचे आहे। त्यानंतर धाग्याला असं थोडंसं फिरवून त्यानंतर अशा प्रकारे राऊंडमधून काढून आपल्याला गाठण मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला गाठण मारून घ्यायची आहे। उरलेला धागा आपल्याला कट करून टाकायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला अशी गाठण मिळालेली आहे। त्यानंतर आपल्याला चैन स्टिचला सुरुवात करण्यापूर्वी हा धागा आपल्याला अशा पद्धतीने राऊंड करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्या हातात हा धागा यायला हवा। त्यानंतरून हा धागा आपल्याला हा धागा स्टँडच्या खाली ठेवायचा आहे आणि डाव्या हातात 2 बोटांमध्ये आपल्याला हा धागा असा कापडाजवळ धरून ठेवायचा आहे। जेव्हा वरून सुई येईल खाली तेव्हा आपल्याला हा धागा सुईमध्ये अडकवून वरती ओढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही सुई उजव्या हातामध्ये अशा पद्धतीने पकडत आहे।
तुम्ही इथे बघू शकता की मी मधले हे 2 बोटं खालच्या बाजूने आणि अंगठा वरच्या बाजूने असा सुईला पकडलेले आहे। या 4 बोटांमध्ये मी सुई अशी व्यवस्थित पकडलेली आहे। त्यानंतर आपल्याला ही सुई या कापडातून खाली घ्यायची आहे। त्यानंतर आपण जो धागा क्रॉसमध्ये खाली पकडून ठेवलेला आहे तो धागा आपल्याला या सुईच्या सहाय्याने असा वरती घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता की हा चेनचा आकार आपल्याला इथे मिळालेला आहे। त्यानंतर पुन्हा याच राऊंडमधून आपल्याला सुई पुन्हा खाली घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने पुन्हा खालच्या बाजूने धागा फिरवायचा आहे आणि वरच्या उजव्या हाताने आपल्याला सुई फिरवायची आहे आणि या सुईमध्ये तो धागा आपल्याला अडकवायचा आहे आणि वरती ओढताना सुई आपल्याला फिरवायची आहे। सुई फिरवून आपल्याला धागा वरती घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इथे ही चेन स्टिच आपल्याला मिळालेली आहे। तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पुन्हा एकदा बघू शकता मैत्रिणींनो की मी कशा पद्धतीने चेन स्टिच बनवत आहे। आपल्याला कशा पद्धतीने सुई फिरवावी लागते ते तुम्ही अगदी जवळून बघू शकता। आता हे झालं वरच्या बाजूने। आता खालच्या बाजूने आपल्याला धागा सुईमध्ये कसा अडकवायचा आहे त्याचं एक प्रात्यक्षिक बघूया। तर तुम्ही इथे बघू शकता की ही आहे खालची बाजू आणि खालच्या बाजूने हा धागा असा स्ट्रेटमध्ये असतो आणि त्याला आपल्याला या सुईच्या टोकामध्ये या बारीक टोकामध्ये आपल्याला हा धागा अडकवायचा आहे आणि तो अशा प्रकारे खाली गोल राऊंड करून घेऊन बरोबर सुईच्या टोकामध्ये अडकवायचा आणि त्यानंतर सुई आपल्याला वरती ओढून घ्यायची आहे। बघितलं? पुन्हा सुई खाली घेतल्यानंतर पुन्हा हे बघा सुई सुद्धा आपल्याला वरती ओढत न्यायची आहे। हे बघा तर तुम्ही बघू शकता की अशाच पद्धतीने आपल्याला पुढे जायचे आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला ही जी शेवटची स्टिच आहे त्याला असं आपल्याला गोल राऊंड करून घ्यायची आहे आणि त्याच्या आधीची स्टिच ही आपल्याला सुईच्या टोकात अडकवून ती आपल्याला या राऊंडमधून बाहेर काढायची आहे। तर ही प्रोसिजर आहे गाठ मारण्यासाठी। पुन्हा एकदा तुम्ही गाठण कशी मारायची ते बघू शकता। त्यासाठी पुन्हा एकदा आपण
चैन स्टिच घेऊयात। चैन स्टिच घेतल्यानंतर आपल्याला शेवट नॉटनेच करावा लागतो आणि ती नॉट आपल्याला कशी मारायची तर ते आपण एकदा पुन्हा बघूयात। तर हे बघा, हा आहे आपला शेवटचा धागा आलेला आहे। त्यानंतरून त्याला असं आपल्याला गोल राऊंड करून घेऊन आधीची स्टिच या सुईच्या टोकामध्ये अडकवायची आहे आणि ती स्टिच हा जो गोल राऊंड आहे नंतरून काढलेला, या गोल राऊंड मधून ही पहिली स्टिच आपल्याला बाहेर काढायची आहे। अशा पद्धतीने बघा ही गाठण बसलेली आहे। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली प्रॅक्टिस चालू ठेवा। धन्यवाद।